मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आता आदर्शला खूप बोलते आणि म्हणते, अरे ज्या मुलीने भर मंडपामध्ये तुला नाकारलं, तुझा एवढा अपमान केला, त्या मुलीची तू बाजू का घेतोस? तेव्हा आता आदर्श म्हणतो, हे बघ आई, मी तुझं अजिबात ऐकून घेणार नाही. अगं तिने मला नाकारलं नाही, स्वतः तिला म्हटलं की तू सार्थक बरोबर लग्न कर, मला माझ्या भावाचं सुख पाहायचं आहे. आणि तू कविता बरोबर जे काही केलंस ना, मी सार्थकच्या बायको बरोबर म्हणजे आनंदी बरोबर कधीही होऊ देणार नाही. असं म्हणून आता आदर्श आनंदीच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहतो. तर वृंदाचा आता जळफळाट होऊ लागतो. ती म्हणते की अजिबात असं होणारच नाही, मी त्या आनंदीला या घरात टिकू देणारच नाही. तेव्हा आता गाठ माझ्याशी आहे. एक गोष्ट तू लक्षात ठेव आई, काहीही झालं तरी मी आनंदीच्या पाठीमागे, सार्थकच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहणारच, हा माझा शब्द आहे. तुला काय करायचं ते कर. असं म्हणून आता तो तेथून रागातच जातो. तेव्हा वृंदाचा आता जळफळाट होऊ लागतो. तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेवढ्यातच आता शलाका आणि केदार तेथे येतात. तर शलाका लगेच तिला म्हणू लागते, काय ग आई, आदर्श दादा असं का म्हणाला? तो आनंदी घरात टिकावी यासाठी किती प्रयत्न करतोय, सार्थकचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी तो काहीही करायला तयार आहे. तेव्हा आता वृंदा म्हणते, पण ही वृंदा आता ह्या सार्थकला आणि आनंदीला एकत्र येऊ देईल तर ना? असं म्हणून ती प्लॅन करू लागते. इकडे सार्थक हा रूममध्ये असतो. तेवढ्यातच वृंदा तेथे येते आणि म्हणते की सुधाने ही चिठ्ठी तुझ्यासाठी दिली आहे. तेव्हा आईला काय एवढी घाई होती लग्नाला जायची? मला माहिती आहे ती लग्नाला गेली आहे. आता तुझं बोलणं आणि वागणं तिला आवडलेलंच नाही आहे, असं आता वृंदा म्हणते. तर सार्थक म्हणतो, हो मला माहिती आहे, आनंदीने ऑफिसला आलेलं तिला आवडलेलं नाही, पण म्हणून काही एवढा राग धरायचा का मनात? आता वृंदा म्हणते, अरे तू तिच्या नाकावर टिचून त्या आनंदीबरोबर लग्न केलं, तिला काही विचारलं नाही, सरळ तिच्या गळ्यात मंगळसूत्र तू घातलं, मग तुझ्या आईला काही वाटणार नाही का? अरे तू तिला प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करतोस, तिचं काही ऐकत नाही. साधं तू तिला आई सुद्धा म्हणत नाही, तिच्या मनाला काय वाटत असेल? तुझ्या आईच्या अगोदर आता ती आनंदी येते का? तेव्हा ती आनंदी म्हणू नको, ती माझी बायको. सार्थक वृंदाला म्हणतो. तेव्हा वृंदा म्हणते, ते काहीही असो, हे बघ कधीही त्या आनंदीचा स्वीकार सुद्धा करणार नाही आणि तुझे बाबा सुद्धा आता आनंदीच्या बाजूने गेले आहे. काही सुधाची किंमत आहे की नाही? आता सार्थक म्हणतो, आईची या घरात किंमत आहे, अगोदर होती ना सेम तशीच, फक्त आनंदीचे गुण तिला दिसत नाही, फक्त दोषच दिसतात. तेव्हा आनंदीचे गुण तिला दिसत होते, ते आदर्श बरोबर लग्न करणार होती. तेव्हा असं आता वृंदा म्हणू लागते आणि ती बाजू मांडते. पण आता सार्थकला अजिबात हे पटत नाही. तो म्हणतो, हे बघ काकू, तूच काहीतरी आईच्या मनात भरवतेस म्हणून आईचं मन डायव्हर्ट होतं. तेव्हा आता वृंदा लगेच रडण्याचं नाटक करत म्हणते, हे बघ ही सुधाने चिठ्ठी दिली आहे आणि यातला सगळा शब्द आणि प्रत्येक वाक्य हे सुधाचंच आहे, माझं काही नाही. आणि तुला एकच गोष्ट सांगते की मी तुझ्या आईला पडवते का? असं काही नाही आहे. अरे माझा जीव तिळतिळ तुटतो तुमच्यासाठी. मला असं वाटतं आई आणि लेकाचं नातं चांगलं व्हावं पूर्वीसारखं. पुढे मला काहीही सांगू नको, ही चिठ्ठी वाच आणि त्याप्रमाणे कर. असं म्हणून आता ती तेथून जाते. तर आता सार्थक ती चिठ्ठी वाचू लागतो. मध्ये सुधाने लिहिलेलं असतं की मी मामाच्या गावाला चालले आहे लग्नासाठी, तू तिकडे येऊ नको, आधीच तुझ्यामुळे आणि त्या आनंदीमुळे आमची खूप नाचक्की झाली आहे. असं म्हणून आता ती पुन्हा एकदा आनंदीला दोष देते. तर आता सार्थक म्हणतो, ही चिठ्ठी आनंदीच्या हाती लागायला नको. असं म्हणून तेथे आता चिठ्ठी तो लपवून ठेवतो. आता आनंदी त्याला कुठेच दिसत नाही, म्हणून तो इकडे तिकडे आनंदीला पाहतो आणि पाहता पाहता हॉलमध्ये येतो. तर हॉलमधून बाहेर गार्डनमध्ये पाहतो तर आनंदी आणि अरविंद हे दोघेही बाहेर गार्डनमध्ये उभे असतात. तर इकडे आनंदी अरविंदला विचारते, बाबा तुम्ही मला इकडे का घेऊन आलात? तेवढ्यातच सार्थक आता तेथे येतो आणि त्या दोघांकडे पाहतच राहतो. इकडे अरविंद म्हणतो, त्या ताऱ्यांकडे पाहा ना. तर आता आनंदी ताऱ्यांकडे वर आकाशात पाहते. तर आता अरविंद तिला म्हणतो की तू हे तारे मोज. तर आनंदी तारे मोजण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, हे खूप असंख्य तारे आहेत, कसे मोजता येतील बाबा? तर आता अरविंद म्हणतो, मी पण तुला तेच सांगतोय, प्रत्येक माणसाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात, ते कधीही वाचता येत नाही. आता खूप वेळ ते ताऱ्याकडे पाहतच राहतात. तेव्हा आता इकडे सार्थक मनातल्या मनात विचार करतो, मिस आनंदी किती छान सांभाळतायत बाबांना. मला तर असं वाटतंय की आनंदी कधीच या घरातून जाऊ नये, आयुष्यभर माझी साथीदार आणि माझी जीवनसाथी बनून इथेच राहावी, अशी तो देवाकडे मनोमन प्रार्थना करतो आणि आनंदीकडे एकटक अगदी प्रेमाने पाहतच राहतो. तर इकडे अरविंद तुटत्या तारा पाहतो आणि म्हणतो, आनंदी तू काहीतरी माग बरं.
तेव्हा आता आनंदी म्हणते की मी काय मागू बाबा. तर आता अरविंद म्हणतो मीच मागतो, माझ्या सार्थक आणि आनंदीचा संसार अगदी सुखाचा होऊ देत. तेव्हा आता ते आनंदीकडे पाहतात तर आनंदी थोडी गडबडते. सार्थकला आता हसू येतं. मग नंतर आता अरविंदच्या काहीही लक्षात राहत नाही. तो म्हणतो आनंदी मुलगी आता कुठे आहोत. आनंदीला समजतं की आता यांना विसरायला झालं आहे. म्हणूनच ती म्हणते बाबा आता आपण झोपायला जायचं का, खूप उशीर झालाय. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. दोघेही आतमध्ये जातात. तर इकडे सार्थक हा लाईट बंद करून झोपलेला असतो. तेव्हा आता आनंदी तितक्यात तेथे येते आणि नेमकाच त्याच्या पायावर पाय देते. तेव्हा सार्थक खूप घाबरतो, घामाघूम होतो आणि म्हणतो कोण आहे कोण आहे. तेव्हा ती म्हणते हो सर मी आनंदी. आनंदी थांबा जरा. तर सार्थक म्हणतो की माझ्या पायाला किती लागले, आत्ताशी कुठे जखम भरून येत होती. तर आता आनंदी पटकन लाईट्स ऑन करते आणि त्याच्यावर खूप हसू लागते. सार्थक म्हणतो हे काय तुम्ही माझ्यावर हसताय. अहो मला इकडे किती त्रास झाला. मी तुमच्यासाठी इथे लाईट्स बंद करून झोपण्याची प्रॅक्टिस करत होतो, पण माझ्या हातापायाला चक्क घाम फुटलाय. तर आता आनंदीला हसूच आवरत नसतं. सार्थक म्हणतो तुम्ही माझ्यावर हसताय. आनंदी म्हणते की मी पुन्हा लाईट बंद करते, माझ्यासाठी करताय ना तुम्ही. तेव्हा आता ती पुन्हा लाईट बंद करते. तर सार्थक खूपच घाबरतो आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करू लागतो. ते पाहून आता आनंदी त्याच्यावर पुन्हा हसू लागते आणि म्हणते सर तुमच्यामध्ये ना कधीतरी लहान मूल दडल्यासारखं वाटतंय. तेव्हा आता सार्थक मनातल्या मनात विचार करतो तुम्ही माझ्यासाठी खूप छान विचार केलात. तर आनंदी हसतच आता पुन्हा लाईट्स बंद करते, डोळ्यावर तो मास्क घालते आणि झोपी जाते. तर सार्थक आता तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत म्हणतो आनंदी तू माझ्या मनात डोकवलंस, आता हृदयातही डोकवशील मला माहीत आहे. तर आता दुसऱ्या दिवशी वृंदा चहा बनवत असते. तेवढ्यातच शलाका तेथे येत म्हणते की सकाळपासून एकदाही चहा मला मिळाला नाही. तेव्हा वृंदा म्हणते अगं ती कमला आली नाही, तुझा तू करून पिऊ शकतेस ना. आता शलाका म्हणते मला नाही येत चहा बनवायला. तर वृंदा रागातच म्हणते मग तुला काय जमतं ग. तेव्हा मी चहा बनवून ठेवलाय तेवढा गरम तरी करून घे असं वृंदा म्हणते आणि तेथून जाते. तेव्हा आता शलाका गॅसचं बटन ऑन करते आणि काडी पेटवणार असते. तेवढ्यातच केदार अर्णव तुला बोलवतोय. तेव्हा मी काय काय करू कळतच नाही असं तनतन करत आणि गॅसचं बटन ऑन करून लगेच शलाका तेथून जाते. तिच्या लक्षातच राहत नाही. तर इकडे आनंदी आता तुळशीला पाणी घालायला चाललेली असते. ती आता तुळशीची पूजा करून प्रार्थना करते की या घरातील सगळे वाद लवकरात लवकर मिटू देत, म्हणजे मला इथून जायला सार्थक सर आणि त्यांच्या आईमधील दुरावा कायमचा कमी होऊ देत, अशी प्रार्थना करून ती आतमध्ये येत असते. तेव्हा तिला समजतं की गॅस कुणीतरी ऑन ठेवलाय, अख्ख्या घराला आग लागू शकते. कमलाताई सुद्धा अजून आल्या नाहीयेत. आता ती इकडे तिकडे सर्वांना शोधू लागते परंतु कुणीही कुठे नसतं. तर आता लक्ष्मण रेषा जी आखली असते त्याच्या आतमध्ये आनंदीला पाय सुद्धा ठेवता येत नसतो, म्हणून ती आतमध्ये जात नाही. पण तिला आता खूप भीती वाटू लागते की घराला आग लागते की काय. त्यातच वृंदा हातात धूप घेऊन तेथे येते आणि म्हणते की ह्या शलाकाने काडीची पेटी कुठे ठेवली आहे काय माहीत, काहीच कामाची नाही ही मुलगी, असं म्हणून ती ते धूपटणं घेऊन आता किचनमध्ये जाते आणि काडी हातात घेऊन ते पेटवणार असते. आनंदी म्हणते अहो वृंदा काकू थांबा, तुम्हाला गॅसचा वास येत नाही का, हे अख्खं घर जळून जाईल, अख्ख्या घरभर तो वास पसरलाय. तेव्हा आता वृंदा म्हणते गप्पा बस ग तू, काहीच माझ्याशी बोलू नको, तू आली आहे ना आग लावायला, अजून दुसरी कोणती आग लागणार आहे घराला, असं म्हणून ती आनंदीकडे दुर्लक्ष करते आणि काडीची पेटी हातात घेत लगेच ती काडी पेटवणार असते. तेवढ्यातच आता आनंदी पुढे होते आणि तिच्या हातात असणाऱ्या वस्तू ती खाली फेकून देते. तेव्हा वृंदा म्हणते हे काय केलंस तू. तेव्हा आनंदी म्हणते अहो अख्खं घर पेटलं असतं, गॅसचं बटन चालू राहिलं होतं, असं म्हणून ती आता खूपच भडकते. आता तुला वेगळ्या भाषेत सांगायला हवं का, असं म्हणून आता वृंदा तिच्यावर खूप चिडते आणि तुला परमिशन दिलीच कुणी ग किचनमध्ये यायची, असं म्हणून ती आनंदीवर आता अरेरावी करू लागते आणि त्याचबरोबर तिच्या अंगावर धावून जाते. तेवढ्यातच तेथे आता आदर्श येतो आणि काय झालं विचारतो. तेव्हा आनंदी आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. शलाका देखील तितक्यात तेथे आलेली असते. तिला समजतं की माझ्याकडूनच चुकून हा गॅसचा प्लग चालू राहिला होता. तेव्हा ती काहीच बोलत ना. आदर्श रागातच वृंदाकडे पाहतो आणि म्हणतो दिला या किचनमध्ये येण्याची परमिशन नाकारणारी तू. वृंदाला खूपच राग येतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला म्हणतो आपण दोघे एकत्रच ऑफिसला जाऊयात. तेव्हा आनंदी म्हणते आपण दोघे एकत्र ऑफिसला जाणं योग्य नाही दिसणार. त्यावरती आता सार्थक म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही, मी तुमचा नवरा आहे ना. आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते आणि पटकन रिक्षा थांबवत त्यामध्ये बसते. सार्थक देखील आता तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो चला काका आता. तर आनंदी सार्थककडे पाहतच राहते. रिक्षावाला काका म्हणतात की नवरा बायकोचं चांगलंच वाजलेलं दिसतंय.
सार्थक म्हणतो आम्हाला उशीर होईल, चला पटकन. तेव्हा आनंदी म्हणते 1 मिनिट. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.